प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 9वं गणित आहे. साइन क्यूब थिटा प्लस कॉस क्यूब थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा डिवायडेड बाय साइन थिटा मायनस कॉस थिटा इक्वल टू 1. साइन घन थिटा अधिक कॉस घन थिटा भागिले साइन थिटा अधिक कॉस थिटा अधिक साइन घन थिटा वजा कॉस घन थिटा भागिले साइन थिटा वजा कॉस थिटा बरोबर 2. आता इथे दोन्ही ठिकाणी घन आहे, क्यूब आहे, साइन क्यूब आणि कॉस क्यूब आहे. तर इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून प्रूव्ह करायचं की ह्या दोन्हींची ऍडिशन इक्वल टू 2. आता इथे ए क्यूब आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तसंच इथे साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा, तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरायचा. ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथे ए इक्वल टू साइन थिटा अँड बी इक्वल टू कॉस थिटा. इथे सुद्धा ए इक्वल टू साइन थिटा अँड बी इक्वल टू कॉस थिटा. LHS side, sin cube theta plus cos cube theta, use here expansion formula a minus b in bracket a square minus ab plus b square. Therefore sin theta plus cos theta in another bracket sin square theta minus ab means sin theta cos theta, sin theta into cos theta plus cos square theta means b square whole divided by sin theta plus cos theta. आता इकडे सुद्धा आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. प्लस साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा मीन्स in bracket a minus b in another bracket a square plus ab plus b square. Put a equal to sin theta and b equal to cos theta. A minus b means sin theta minus cos theta in another bracket sin square theta plus sin theta cos theta plus cos square theta whole divided by sin theta minus cos theta, sin theta minus cos theta. आता इथे sin theta plus cos theta आहे, इथे sin theta plus cos theta आहे, इथे पण sin theta minus cos theta आहे, sin theta minus cos theta आहे आणि ह्या दोन्ही ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथे पण ह्या दोन्ही ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण हे कट करू शकतो. Therefore remaining terms are sin square theta minus sin theta cos theta plus cos square theta plus sin square theta plus sin theta cos theta plus cos square theta. आता इथे निगेटिव्ह साइन थिटा कॉस थिटा आणि इकडे पॉझिटिव्ह साइन थिटा कॉस थिटा आहे. मायनस कॉस साइन थिटा कॉस थिटा आणि प्लस साइन थिटा कॉस थिटा हे दोन्ही कट होते. इथे साइन स्क्वेअर थिटा आहे, इथे पण साइन स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता यातून 2 आपण कॉमन घेऊ इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. But sin square theta plus cos square theta equal to 1. Fundamental identity equal to 1. Therefore 2 into 1 means 2 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS.
इथं हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण हे दोन फॉर्म्युले वापरलेत. एक्सपान्शन फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. a क्यूब मायनस b क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट a मायनस b इन अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आणि एक ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरली, फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ह्या तीन फॉर्म्युल्यांचा आपण इथे उपयोग करून हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. 10वा क्वेश्चन आहे tan स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन रेस टू 4 थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. त्याचा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. RHS साइडला टर्म साइन थिटा आणि सेक थिटा मध्ये आहे. सेक थिटा म्हणजे काय? 1/cos थिटा. तर इथे आपण LHS साइडच्या ज्या टर्म्स आहेत टॅन थिटा आणि साइन थिटा, तर टॅन थिटा आपण याचं रूपांतर करून घ्यायचं. टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तिथे आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा का घेतोय? कारण इकडे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर साइन रेस टू 4 थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे इकडे साइन थिटा मध्ये टर्म आहे आणि सेक थिटा म्हणजे कॉस थिटा इथे आहे. त्याच्यामुळे इथे आपण टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. टॅन स्क्वेअर थिटा मीन्स साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथे साइन स्क्वेअर थिटा, इथे पण साइन स्क्वेअर थिटा आहे. तिथे आपण साइन स्क्वेअर थिटा बाहेर घेऊ शकतो कंसाच्या. साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1/cos स्क्वेअर थिटा मायनस 1. 1/1 मीन्स 1. ते 1 लिहिलं नाही तरी चालेल. 1 मीन्स साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस इथं सबट्रॅक्शन करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा मीन्स कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. नाउ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मीन्स बाय ट्रिग्नोमेट्री फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. देयरफॉर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मीन्स साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मीन्स साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय cos square theta. Now sin square theta into sin square theta means sin raised to 4 theta into 1/cos square theta. But 1/cos means what? Sec.